मित्रांनो, तुमचे आपली माहिती या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, तुमचे बँकमध्ये भविष्य निर्वाह निधी म्हणजे PPF खाते आणि सुकन्या समृद्धी योजना SSY खाते असल्यास तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. तरी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पाहावे. त्याआधी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. नमस्कार मित्रांनो, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी PPF आणि सुकन्या समृद्धी योजना खाती सक्रिय ठेवण्यासाठी किमान शिल्लक राहणे अनिवार्य आहे. सरकारने या संदर्भात नवीन नियमावली लागू केली आहे. खातेधारकाने 31 मार्च 2024 पर्यंत या खात्यामध्ये किमान शिल्लक राखणे आवश्यक आहे. तसे न केल्यास तुमचे खाते निष्क्रिय होऊ शकते. निष्क्रिय खाते पुन्हा उघडण्यासाठी खातेधारकाने दंड भरावा लागणार आहे असा आदेश काढण्यात आलेला आहे. खातेदाराला वर्षाला किमान 500 रुपये जमा करावे लागतील. याचा अर्थ एका आर्थिक वर्षात किमान 500 रुपयाची गुंतवणूक करावी लागेल. खात्यात पुरेशी शिल्लक नसल्यास खाते बंद केले जाऊ शकते. सुकन्या समृद्धी योजनेतील किमान शिल्लक 250 रुपये आहे. याचा अर्थ असा की खाते सक्रिय ठेवण्यासाठी तुम्हाला एका आर्थिक वर्षात 250 रुपये गुंतवावे लागतील. तुम्ही या योजनेतून गुंतवणूक न केल्यास तुमचे खाते बंद केले जाईल. खाते पुन्हा सक्रिय करण्यासाठी खातेधारकास प्रतिवर्ष 50 रुपये दंड भरावा लागेल. सुकन्या समृद्धी योजनेत सरकार 8.2% व्याज देते. सुकन्या समृद्धी खाते मुलीच्या जन्मानंतर आणि तिचे वय 10 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी उघडता येते. या खात्यात वर्षभरात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करता येतात. तुम्ही जवळच्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये सुकन्या समृद्धी खाते उघडू शकता. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.